Today we are going to discuss some shocking personal finance fact that you need to know. पर्सनल फायनान्समध्ये असे काही शॉकिंग फॅक्ट्स आपण डिस्कस करणार आहोत जे तुम्हाला प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे की आज आपल्या या फायनान्शियल लाईफमध्ये इंडियामध्ये जर बघायला गेलो तर कशा प्रकारचं एक अंडरस्टँडिंग आहे लोकांचं किंवा कशा प्रकारे पर्सनल फायनान्सला म्हणजे इम्पॉर्टन्स दिल्या जातात याची पूर्ण क्लिअरिटी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून येणार आहे. म्हणून पेन अँड पेपर घेऊन बसा, स्वतःच्या नोट्स बनवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे, म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. नमस्कार, माझं नाव आहे प्रीतम पाटील. फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर. सो असे कोणते पर्सनल फायनान्सचे शॉकिंग गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे, त्या स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये एंटायर आपण डिस्कस करणार आहोत, स्टेप बाय स्टेप. सो विदाउट डिले या व्हिडिओची आपण सुरुवात करूयात. नंबर वन, फॅक्ट नंबर वन, 76% ऑफ इंडियन्स लिव्ह पेचेक टू पेचेक लाईफ. आज आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर 76% लोक असे आहेत, या महिन्याचा पगार आला की पुढचे 5 दिवस 10 दिवस तो पगार मोटिवेट करतो आणि त्यानंतर पैसे संपून जातात, दुसऱ्या पगाराची वाट बघावी लागते आणि हे सायकल सुरू आहे. वर्ष आणि वर्ष झालेत आणि हे सायकल रिसेंटली जॉब करणाऱ्याची किंवा रिसेंटली उद्योगधंदा करणाऱ्याची नाहीये. ही सायकल आहे मागचे 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, नोकरी करून राहिलेत, बिझनेस करून राहिलेत, पैसे तर कमवून राहिलेत, तरी सुद्धा पेचेक टू पेचेक लाईफ जगावी लागते. म्हणजे या महिन्याचा पगार आला की दुसऱ्या महिन्याच्या पगाराची वाट बघा, दुसऱ्या महिन्याचा आला की तिसऱ्या महिन्याच्या पगाराची वाट बघा आणि ही सायकल सुरू आहे. म्हणून आय डोंट वॉन्ट की तुम्हाला पेचेक टू पेचेक लाईफ जगायला म्हणजे जगत राहायला पाहिजे तुम्हाला. म्हणून पर्सनल फायनान्सला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. पर्सनल फायनान्समध्ये तुम्हाला बजेटिंग कसं करायचं, एक्सपेन्सेस ट्रॅकिंग कसं करायचं, हे प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे. म्हणून मागचे व्हिडिओज बघा आणि बजेटिंग, एक्सपेन्सेस ट्रॅकिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला या 76% इंडियन्समध्ये पेचेक टू पेचेक लाईफ जगावी लागणार नाही, राईट. सो फॅक्ट नंबर टू, द ॲव्हरेज इंडियन्स हॅज ओनली 3 to 6 month वर्थ ऑफ सेव्हिंग. ॲव्हरेज इंडियामधल्या लोकांकडे जर तुम्ही बघायला गेलात तर मॅक्झिमम 3 ते 6 महिन्याची सेव्हिंग त्यांच्याकडे असतं, नॉट मोर दॅन दॅट, ॲव्हरेज लोकांकडे, राईट. इव्हन मी तर असे कित्येक लोक बघितलेत आणि खूप जणांना हा प्रश्न सुद्धा मी विचारत राहतो की 5-10 वर्ष 15 वर्ष झाले तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, जर तुम्हाला उद्यापासून काम करायचं बंद करायला लावलं आणि 1 वर्ष जगून दाखवा, न काम करता न पैसे कमावता मला जगून दाखवा असं जर म्हटलं तर किती लोक जगू शकाल? तर 90% लोकांचं उत्तर येतं की सर नॉट पॉसिबल, हे आमच्यासाठी पॉसिबल नाहीये. म्हणून हार्डली असे बोटावर मोजण्याजोगते पर्सेंटेज लोक आहेत जे फायनान्शियली मजबूत आहे किंवा चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड आहे, चांगल्या प्रकारची सेव्हिंग आहे, चांगल्या प्रकारचा कॉर्पस बनवलेला आहे. पण मला असं वाटतं या लोकांमध्ये तुम्ही यावं, तुम्ही या लोकांमध्ये नाही यावं की हार्डली 1 महिना 2 महिना सर्वाईव्ह करू शकतो आणि दॅट्स इट. म्हणून तुमच्याकडे इमर्जन्सी फंड 3-6 महिन्याचा असायला पाहिजे. लॉंग टर्मसाठी तुमचे ध्येय प्रॉपर क्लिअर असायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा तुम्ही सेव्हिंग करायला पाहिजे, इन्व्हेस्ट करायला पाहिजे, हे तेवढंच जास्त महत्वाचं आहे. सो फॅक्ट नंबर 3, 60% ऑफ इंडियन्स डोंट हॅव रिटायरमेंट प्लॅन. 60% लोक आपल्या इंडियामध्ये असे आहेत ज्यांच्याकडे रिटायरमेंटचं प्लॅनिंग नाहीये. बघा किती सॅड न्यूज आहे किंवा किती सॅड गोष्ट आहे. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे आपल्या आयुष्यात हे फिजिकल बॉडी आज नाही उद्या आपली काम करायची बंद होणार आहे. सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सुद्धा काम करताय, बिझनेस करताय, पैसे कमावताय आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आज नाही उद्या ही फिजिकल बॉडी काम करायची बंद करणार आहे, बंद पडणार आहे. मग तरी सुद्धा आपण आपल्या रिटायरमेंटसाठी का प्लॅनिंग करत नाही, का आपण आपल्या रिटायरमेंटसाठी सेव्हिंग करत नाही, का आपण इन्व्हेस्ट करत नाही? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? आपल्याला माहिती असून सुद्धा आपण त्यावर ऍक्शन घेत नाही. मी तुम्हाला सांगेल की जर 60% इंडियन्स असे आहेत तर या 60% इंडियन्समध्ये तुम्ही येऊ नका. तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी सेव्हिंग करायला सुरुवात करा, इन्व्हेस्ट करा. वेगळे वेगळे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट आहे, म्युच्युअल फंडमध्ये, एनपीएस मध्ये, राईट. लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करा, छान पद्धतीचा परतावा मिळतो. आणि वाट बघू नका ज्यावेळेस आपल्याला आपली कंपनी किंवा गव्हर्नमेंटच्या उद्देशाने तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असाल तर ज्यावेळेस आपल्याला आपली कंपनी किंवा आपलं डिपार्टमेंट रिटायर्ड करेल त्यावेळेस मी रिटायर्ड होईल. रिटायरमेंट प्लॅनिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ली रिटायरमेंट सुद्धा घेऊ शकता. फॅक्ट नंबर 4,
द ॲव्हरेज इंडियन स्पेंड 30% ऑफ देअर इन्कम ऑन डेट रिपेमेंट. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल खूप सारं लोन घेतात जॉब सुरू असताना, उद्योगधंदा सुरू असताना. आणि ईएमआय जर बघायला गेलात तर 70% 80% त्यांचे ईएमआय मध्येच पैसे जातात. आणि त्यानंतर जे काही पैसे उरतात ते सुद्धा रिपेमेंट, लोनचं रिपेमेंट करण्यामध्येच घालवतात. आता मी नेहमी सांगत आलेलो आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्येच की इन्कमच्या 35-40% पेक्षा जास्त लोनचा ईएमआय नसायला पाहिजे, राईट. तरी सुद्धा आपण आपले ईएमआय हे 70% 80% असतात इन्कमचे. जिंदगी एक वयाच्या 30व्या वर्षी, प्रोफेशनल लाईफ 25व्या वर्षी, 27व्या वर्षी सुरू करतात पैसे कमवायला. आणि समाजाने किंवा घरच्यांनी सांगितल्याप्रमाणे एक फ्लॅट घेतात किंवा कार घेतात आणि त्याचे ईएमआय मग आयुष्यभर पे करत राहतात. त्यासाठी मग तुम्हाला रिटायरमेंटमध्ये स्ट्रगल करावं लागतं, मुलाबाळांच्या सेव्हिंगसाठी स्ट्रगल करावं लागतं आणि स्ट्रगल करत करत लाईफ जगावी लागते बिकॉज ऑफ ओनली लोन. सो म्हणून लक्षात घ्या की लोन तुमच्या इन्कमनुसार तुम्ही किती घ्यायला पाहिजे, किती नाही, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि या ॲव्हरेज इंडियन्समध्ये येऊ नका. तुम्हाला जर मजबूत फायनान्शियल लाईफ जगायची आहे तर पर्सनल फायनान्स तुम्हाला शिकावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात मजबूत फायनान्शियली बनावं लागेल. फॅक्ट नंबर फिफ्थ 80% ऑफ इंडियन्स डोंट हॅव हेल्थ इन्शुरन्स. किती मोठा फॅक्ट आहे हा. 80% लोक इंडियामध्ये अजूनही असे आहेत ज्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नाही आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल, बघा, तुमच्याकडे सेव्हिंग नसेल किंवा तुम्ही सेव्हिंग करत नसाल आणि जर एखादी मेडिकल इमर्जन्सी, मोठी मेडिकल इमर्जन्सी जर तुमच्या फॅमिलीमध्ये आली, जिथे तुम्हाला 10 लाख, 15 लाख, 20 लाख रुपये असे लागलेत आणि त्यावेळेस सेव्हिंग नसली तर तुम्हाला उपाय काहीच नाही आहे. कर्ज काढावं लागेल किंवा दुसऱ्यांना उधार मागावं लागेल. आणि आय डोंट वॉन्ट की तुम्हाला कर्ज काढावं लागावं पाहिजे किंवा उधार मागावं लागायला पाहिजे. म्हणून एक छोटासा हेल्थ इन्शुरन्स 10 लाख, 5 लाख, 15 लाखाचा घ्या. अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हे हेल्थ इन्शुरन्स फक्त तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीलाच प्रोटेक्ट करायला नाही तर तुमच्या संपत्तीला सुद्धा प्रोटेक्ट करायला मदत करतं. म्हणून जर तुमची फॅमिली तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे असं तुम्हाला वाटतंय, तुमची हेल्थ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे असं तुम्हाला वाटतंय, तर हेल्थ इन्शुरन्स हा मॅन्डेटरी आहे. आपल्याकडे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे 4 इन्शुरन्स इम्पॉर्टंट असतात आपल्या लाईफमध्ये. टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, पर्सनल ॲक्सिडेंट, क्रिटिकल इलनेस. हे 4 इन्शुरन्स जर तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड आहे. नसेल तुमच्याकडे तर प्लीज कृपया घ्या आणि तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या संपत्तीला सुद्धा प्रोटेक्ट करा. फॅक्ट नंबर 6, द ॲव्हरेज इंडियन्स सेव्ह ओनली 10% ऑफ देअर इन्कम. मोस्ट ऑफ द प्रोफेशनल 10% आपल्या इन्कमचा फक्त सेव्ह करतात आणि दॅट विल नॉट गोइंग टू हेल्प, और दिस 10% विल नॉट गोइंग टू हेल्प यू टू अचीव युअर फायनान्शियल गोल्स. हे 10% सेव्हिंग फक्त तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं कॉर्पस, मुलांच्या लग्नासाठी कॉर्पस, तुमच्या रिटायरमेंटसाठी कॉर्पस, तुम्हाला घर घ्यायचं आहे, कार घ्यायची आहे, त्यासाठी लागणारा कॉर्पस गोळा करायला मदत नाही करू शकणार. तुम्हाला तुमची सेव्हिंग वाढवावी लागेल. सेव्हच नाही तर त्याला इन्व्हेस्ट करावं लागेल आणि अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करावं लागेल जिथे कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतो, चांगल्या प्रकारे रिटर्न्स मिळतात आणि लॉंग टर्मसाठी तुम्हाला ते गुंतवणूक करावी लागेल. त्यावेळेस तुम्हाला तुमचे ध्येय अचीव होताना दिसेल. म्हणून 10% नाही, 20%, 25%, 30%, जितकी जास्त सेव्हिंग तुम्ही करू शकाल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही इन्व्हेस्ट कराल, तेवढे जास्त पैसे तुम्ही इन्व्हेस्ट कराल. जेवढी जास्त सेव्हिंग कराल तेवढे जास्त इन्व्हेस्ट कराल आणि जेवढे जास्त इन्व्हेस्ट कराल तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य किंवा फायनान्शियल फ्रीडम किंवा तुमच्या जीवनातले आर्थिक ध्येय तुम्ही अचीव करू शकाल. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट, 50% ऑफ इंडियन्स डोंट हॅव विल. तुम्हाला जर माहिती असेल तर खूप सणांच्या फॅमिलीजमध्ये खूप सारे भांडणं होत राहतात प्रॉपर्टीसाठी. ज्या कोणत्या व्यक्तीने संपत्ती बनवली आणि त्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन तो व्यक्ती करून गेला नसेल किंवा करून ठेवलं नसेल तर मुलांमुलांमध्ये, बहीण भावंडांमध्ये खूप सारे भांडणं होतात, राईट. आणि हे भांडणं नाही व्हावे इथपर्यंत की तुम्ही बघितलं असेल की मर्डर सुद्धा होतात, इथपर्यंतच्या लेवलला हे भांडणं होतात. कशासाठी? तर फक्त प्रॉपर्टीसाठी, संपत्तीसाठी. म्हणून तुम्ही जर चांगल्या पद्धतीची संपत्ती बनवली असेल, तुमच्याकडे वेल्थ असेल, प्रॉपर्टी बनवली असेल तर त्याची एक विल बनवून घ्या, जेणेकरून तुम्ही नसताना सुद्धा तुम्हाला शिव्या खात राहावं लागणार नाही. आपल्याच मुलाबाळांच्या ते तुम्हाला ब्लेसिंग्स देत राहील किंवा तुम्हाला ते थँक्स म्हणत राहील, धन्यवाद म्हणत राहील, ग्रेटफुल तुमच्यासाठी राहील. जर तुम्ही संपत्ती बनवलेली असेल त्याला प्रॉपर डिस्ट्रीब्यूट करून ठेवाल, त्याची विल बनवून ठेवाल आणि त्यांना प्रॉपर पद्धतीने तुम्ही नसताना सुद्धा ती संपत्ती घेता येईल. तर त्यासाठी विल ही इम्पॉर्टंट आहे. हे आपण डिस्कस केलेत आजचे महत्वाचे शॉकिंग पर्सनल फायनान्स जे तुम्हाला माहिती असणं गरजेचे होते. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आणि
लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्यापर्यंतच या व्हिडिओला न ठेवता तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, अशाच पर्सनल फायनान्स रिलेटेड इम्पॉर्टंट महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यासाठी. आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आणि स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी ऑलवेज. लव यू ऑल. सायनिंग ऑफ प्रीतम पाटील. जय महाराष्ट्र. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर.